मित्रांनो, परत एकदा मी जो व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओला नाव दिलंय, मी शीर्षक दिलंय तर काय, गाव वसते ना वसते. गाव वसते ना वसते तोवर त्याला लुटायला लुटारू आलेत. आता हे गाव कोणतं आहे आणि ते लुटारू कोण आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, परत एकदा मी जो व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओला नाव दिलंय, मी शीर्षक दिलंय तर काय, गाव वसते ना वसते. गाव वसते ना वसते तोवर त्याला लुटायला लुटारू आलेत. आता हे गाव कोणतं आहे आणि ते लुटारू कोण आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी, मी वास्तवावरती तुमच्याबरोबर चर्चा करतोय. मित्रांनो, ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सबस्क्राईब केलं की काय होईल, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि बेल आयकॉन दाबवले तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर कळेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझे जे व्हिडिओ तुम्ही बघता त्यांना लाईक करा. आवडले तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. पण तसं न केल्याने मला कळत नाही आहे कोणाला आवडतात आणि कोणाला आवडत नाही आहे. दुसरी गोष्ट, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. म्हणजे माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत का, ते तुम्हाला कळत आहेत का हे मला कळेल. आपली चर्चा पूर्ण होईल. मित्रांनो, आज परत एकदा मी तुमच्यासमोर एक वास्तव ठेवतोय. हे वास्तव काय आहे तर, गाव वसते ना वसते. गाव वसते ना वसते तोवर त्या गावाला लुटायला लुटारू आलेले आहेत. म्हणजे गाव वसलं म्हणजे वसायच्या अगोदरच, आता वसायला जाणार आहे, ते वसणारच आहे, पण त्या अगोदरच येऊन लुटारू बसलेले आहेत ते गाव लुटायला. मित्रांनो, ते गाव कोणतं? ते गाव आहे आता वर्तमान काळात जी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्याचे निकाल लागणार आहेत 23 तारखेला, म्हणजे उद्या. ते निकाल लागायच्या अगोदरच, ते गाव वसायच्या अगोदरच, ते निकाल लागून कोणाचं सरकार येणार आहे हे समोर यायच्या अगोदरच लुटारू येऊन लुटायला बसलेले आहेत, ते गाव लुटायला. आता गाव तर तुम्हाला कळलं, तर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आणि त्या निकालानंतर कोणतं सरकार येणार आहे हे ते गाव आहे. आता लुटारू कोण आहेत? मित्रांनो, ह्या लुटारूंमध्ये एक मोरके आहे. तो मोरक्या तुम्हाला सर्वश्रुत आहे. तो मोरके आहे शरदचंद्रजी पवार. मी असं का म्हणालो मित्रांनो, कारण 2019 मध्ये ते गाव वसायच्या अगोदरच ते लुटण्याची तयारी झाली होती. हे लुटण्याची तयारी झाली होती कारण शरदचंद्रजी पवार जे आहेत ना, ह्या लुटारूंचे जे मोरके आहेत, त्यांचा स्वभाव गुणधर्म तोच आहे. ते कधी गाव वसवत नाहीत मित्रांनो. ते कुठलंही गाव वसवत नाहीत. आजपर्यंत त्यांनी जी गावं वसवली आहेत ना, ती लुटपाट करूनच वसवली आहेत. त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती त्यांनी असं कुठलंही गाव वसवलेलं नाही आहे. तुम्ही जर त्यांचा इतिहास बघाल तर तुमच्या लक्षात येईल. ते लुटपाट करतात आणि मग एक गाव वसवतात. वसलेल्या गावामध्ये ते लुटपाट करतात आणि मग एक गाव वसवतात आणि मग सांगतात की हा गावाचा मालक मी आहे आणि हे गाव मी वसवलं माझ्या कर्तृत्वावरती, माझ्या नीतीवरती. मग ती शकुनी नीती आहे की आणखीन नीती, कोणती नीती आहे ते तुम्हाला तुमचं ठाऊक. मी तो श्रोत्यांना विचारतोय.
अशी आता लुटारू अगोदरच काय झालेत, सक्रिय झालेले आहेत. मित्रांनो, असं मी का म्हणतोय, कारण 2024 मध्ये जो निकाल आला लोकसभेचा, त्या निकालानंतर जी मानसिक स्थिती तयार झालेली आहे आणि त्या अगोदर 2019 मध्ये जो खेळ केला गेला त्यामुळे एक मानसिक स्थिती तयार झालेली आहे. 19 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत, हा जो खेळ केला गेला त्यावरती ते हे लुटारूंचे मोरके काय म्हणतात, मी गुगली टाकली, मी गुगली टाकली, मी एक गुगली टाकली. असे कुठल्या किती गुगल्या टाकणार ते, त्यांना वाटतं ही मी गुगली टाकली. ही गुगली नाही टाकत, ते हे गुगली नाही टाकत. हे काय करतात, जबरदस्तीने तो हक्क मारतात. ह्या चोऱ्या चकाऱ्या झाल्या, हे लूटपाट झाली. म्हणून मी म्हणालो, गाव वसायच्या अगोदर लुटारू लुटायला तयार झालेले, लुटारूने गाव लुटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. लुटारूंनी गाव लुटलेलं आहे, कारण त्यांची ती मानसिकता आहे. म्हणजे 2024ची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक आणि 2019ची विधानसभेची निवडणूक ही तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुमच्या लक्षात येईल. आता काय लूटपाट करणार ते आणि कशा प्रकारे लूटपाट करणार हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत, जी काही संघटना आहेत, जे घटक दल आहेत, त्या घटक दलांची मानसिकता तीच आहे. कारण काँग्रेसकडे जर तुम्ही बघितलं, काँग्रेसचा विचार केला तर तो सुद्धा त्याच विचारधारेचा आहे. एकच विचारधारा आहे, जी शरद पवारांची विचारधारा आहे तीच काँग्रेसची विचारधारा आहे. मित्रांनो, तोडो और राज्य करो. फक्त काँग्रेस या पक्षाने वेगळ्या प्रकारे तोडफोड केलेली आहे. ती तोडफोड कुठे गेली आहे, तर समाजामध्ये तोडफोड केलेली आहे. जाती धर्माची तोडफोड केलेली आहे आणि त्यांनी राज्य केलेलं आहे. आता त्या उलट जे मोरके म्हणालो मी, शरदचंद्रजी पवार, हे तर डायरेक्ट तोडफोड करतात. बना बनाया हुआ खेल, बना बनाया हुआ खेल कैसा किसका बिगाड़ना है वो किसको मालूम है, ते कोणाला माहिती आहे, तर शरदचंद्रजी पवार. मग त्याच्यामध्ये आपला वाटा कसा काढून घ्यायचा, कसा तो लुटायचा आणि त्याचा खेळ कसा बिघडवून टाकायचा आणि आपला खेळ कसा मांडायचा, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्याला कारण काय असते, तो का खेळ बिघडतो, तर त्या खेळामध्ये असलेले जे सवंगडी आहेत, भिडू आहेत, त्याच्यामध्ये स्वार्थी लोक असतात, मतलबी लोक असतात. आणि ते स्वार्थी मतलबी त्या खेळामध्ये एका समूहाने जो खेळ मांडलेला आहे, त्या समूहामध्ये जे भिडू असतात, सवंगडी असतात, खेळ खेळणारे, त्याच्यामध्ये स्वार्थी आणि मतलबी सुद्धा सवंगडी ते खेळाडू असतात. अशा सवंगड्यांना, अशा खेळाडूंना नेमकं हेरणं आणि त्यांना आपल्या बाजूला घेऊन जाऊन नवीन खेळ, नवीन डाव मांडणं, हा शरदचंद्रजी पवार यांचा खाके आहे आणि हीच त्यांची नीती आहे आणि हेच त्यांचं राजकारण आहे. मित्रांनो, तर आता सुद्धा ते तेच करण्याच्या दिशेने पाऊल उचलते. असं का, ते जाणून त्यांनी जाणलंय, ते समजून चुकलेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय आपण गैरव्यवहार केला, गैरप्रकार केला, खोटं रेटलं, जो नॅरेटिव्ह आपण सेट केला, त्याने आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा मिळाला. त्यावेळी सुद्धा ते साशंक होते, त्याचा किती फायदा होईल, त्याचा किती असर होईल, साशंक होते. म्हणून ते काय म्हणाले होते, त्यावेळी त्यांचा एक वक्तव्य आहे, त्याने एका दैनिकाला दिलेली मुलाखत होय, त्या मुलाखतीमध्ये ते काय म्हणाले होते, आता छोट्या मोठे जे पक्ष आहेत
छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांचं एक वक्तव्य आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कारण ते त्यावेळेला हे होते, कन्फर्म नव्हते की ही गोष्ट घडेल. फक्त त्यांनी जो एक डाव मांडला होता खोटं रेटाईचं, तो नरेटिव्ह सेट केला होता, पण ते कन्फर्म नव्हते हा नरेटिव्ह काम करेल म्हणून. पण आता त्यानंतर त्याचा फायदे त्यांना मिळालेत. ते नेरेटिव्ह सेट झाला, तो खोटेपणा त्यांना लाभदायक ठरला. पण त्यानंतर तोच खोटेपणा आपण परत मांडू शकणार नाही. तो खोट्याचा डाव, रडीचा डाव आपण परत खेळू शकणार नाही, हे पूर्ण ओळखून होते ते. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तो सेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात ते यशही लाभत होते त्यांना. पण नरेंद्र मोदीजीने आणि त्या उपर योगी आदित्यनाथ यांनी जो एक नरेटिव्ह सेट केला, तो काय होता? बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. आणि याचा असर हरियाणाच्या विधानसभेमध्ये दिसला. त्याचे परिणाम हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसलेत. निकाल त्या दृष्टीने आला आणि त्यामुळे ते वारे वाहायला लागलेत देशभरात. आणि जो ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते त्याला एक काय मिळाली? काट मिळाली. आणि त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली शरद पवार यांच्या मनात. आणि ती अनिश्चितता त्यांची आज तग्यात तशीच होती. मग त्याने हा विचार केला, भले आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या मेहनतीवरती, आपल्या कुवरतीवरती आपण सरकार स्थापन करू शकणार नाही. मग काय करायचं? तर त्यांचा नेहमीचा डाव लुटपाट करणं. आता ते काय शोधतायत की त्या खेळामध्ये जो खेळ ज्यांनी रचलेला आहे आणि तो खेळ आता ते जिंकणार आहेत, तर त्या खेळामधील ते खेळ मांडलेल्यांच्या मध्ये कुठला भिडू स्वार्थी मतलबी आहे, लालची आहे, ते शोधतायत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आता त्यांच्या विरोधात जे खेळ खेळणारे आहेत ते आहेत महायुतीवाले. तर या महायुतीमध्ये असा कुठला खेळाडू आहे त्यांना ते काय करू शकतात? आपल्या कब्जात करू शकतात. तुम्हाला काय वाटते? तुमचं काय मत आहे? मित्रांनो, आपण जर एकनाथ शिंदेंचा विचार केला, म्हणजे एकनाथ शिंदेंना जर मुख्यमंत्री नाही बनवलं, तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी एकनाथ शिंदेंना काय करतील? जोर द्यायला सुरुवात करतील. नाही, परत तुम्ही मुख्यमंत्री बनायलाच हवेत म्हणून. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे सुद्धा विचार करतील. आणि प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते आपण वरच्या हुद्द्यावर बसण्याची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या डावामध्ये फसतील का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, माझ्या मते जर विचार केला तर एकनाथ शिंदे हे त्या डावामध्ये फसणार नाहीत माझ्या मते. कारण जी राजकीय स्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे आणि ज्या काय 2019च्या निवडणुकीमध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे अशी रिस्क घेणार नाही. आणि त्या विचाराचे ते नाही आहे. ते त्यांच्या हे म्हणतात त्या विचारधारेची सुद्धा नाही आहे, त्यांची ती विचारसरणी सुद्धा नाही आहे. तर त्यांचं व्यक्तिमत्व आपण बघितलं तर मग एकनाथ शिंदे नाही, मग कोण असेल? मग त्या युतीमधून कोण बाहेर पडेल? तर तिसरा भिडू आहे तो म्हणजे अजितदादा पवार. आणि अजितदादा पवार हे शरद पवार यांचे पुतणेच आहेत. तर ते कदाचित बाहेर पडतील असाही तुमच्या मनात शंका निर्माण होईल. अजितदादा पवार हे कदाचित बाहेर पडतील आणि शरद पवार यांच्यासोबत जातील. जर ती स्थिती आली तर
म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे, जर काठावरचं बहुमत मिळालं, काठावरचं बहुमत मिळालं तर म्हणजे जिथे अजित पवारांची गरज आहे आणि ती गरज असताना अजित पवार जर सोडून गेले तर ती घटना घडू शकते. मित्रांनो, घडेल ते घडू शकते, पण अजितदादा पवार सोडून जातील का? तुमच्या मनाला काय वाटते? त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं, त्यांचे जे विचार बघितले तर तुम्हाला काय वाटते? अजितदादा पवार हे महायुतीला सोडून महाविकास आघाडीमध्ये जाऊन सरकार स्थापन करायचा प्रयत्न करतील का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, माझं मत तुम्हाला सांगतो. अजितदादा पवार यांचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारधारा, विचारसरणी याचा जर विचार केला, म्हणजे हे मी कोणत्या धर्तीवरती बोलतोय तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमावरती बोलतोय. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला कळते की समोरच्या व्यक्तीची काय विचारधारा आहे, विचारसरणी काय आहे, तो काय निर्णय घेऊ शकतो, कुठल्या परिस्थितीत, कुठल्या स्थितीत तो काय करू शकतो, ही त्याच्या कुंडलीनुसार म्हणजे त्याच्या जन्मानुसार ती गोष्ट दिसून येते. त्या ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणानुसार. मग अजितदादा पवार आहेत, यांचा जर विचार केला, त्यांच्या कुंडलीचा जर अभ्यास केला तर त्यांची जी जन्मरास आहे ती आहे कुंभरास. आणि जर त्यांच्या कुंडलीचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की शरद पवार आणि त्यांचे विचार बऱ्याच अंशी वेगळे आहेत. बऱ्याच अंशी वेगळे आहेत. ते भले शरद पवारांचे पुतणे असतील, ते भले शरद पवारांचे पुतणे असतील, पण त्यांची विचारधारा शरद पवारांसारखी नाहीये. एक वेगळी विचारधारा आहे. मित्रांनो, मग असं काय घडेल जर अजितदादा पवार ही गोष्ट नाही करणार, शरद पवारांच्या हाती लागणार नाहीत, शरद पवारांच्या गळाला लागणार नाहीत, मग असं काय घडू शकते? मित्रांनो, एक गोष्ट होऊ शकते. भले अजितदादा पवार हे शरद पवारांच्या गळाला नाही लागलेत, शरद पवारांच्या गळाला नाही लागलेत तर असं काय घडू शकते? मित्रांनो, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे ताबडतोब नाही होणार, 1-2 दिवसात सुद्धा नाही होणार. तर हे कधी होऊ शकते? जर युतीच्या बाजूने त्याचे निकाल लागलेत, युतीला बहुमत मिळालेलं आहे, भले काठावरचा का असू नये, ते बहुमत मिळालेलं आहे, ते सरकार स्थापन करतील. आणि सरकार स्थापन केल्यानंतर 5-6, 7-8 महिन्यानंतर ही गोष्ट घडू शकते. वर्षाच्या आतमध्येच, 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच कदाचित ही घटना घडू शकते. तर काय घटना घडू शकते? तर राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा सोबत यांचे बरोबर असलेले जे त्यांचे विधायक आहेत, जे आमदार असतील, ते फुटून ते अजितदादा पवार यांना सोडून कुठे जाऊ शकतील? शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत. हे असं कसं होऊ शकते? तुम्हाला काय वाटते, असं कसं होऊ शकते? कारण का माहिती आहे? जे आमदार आहेत, ज्यावेळी मंत्री पदाचं वाटण होईल, या खात्यांचं वाटण होईल, ते वाटले जातील, दिले जातील, त्यावेळेला अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत, त्यांची इच्छा असणार की आपण सुद्धा मंत्री बनावं, आणि ज्यांच्या वर्णी ते मंत्रिपद लागणार नाही असे स्वार्थी मतलबी जे कोण आमदार असतील, ते आमदार फुटून शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत जाऊ शकतात. म्हणजे 5% जर आमदार फुटले, जसे अख्ख्या राष्ट्रवादीमधून बहुसंख्येमध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत जसे आमदार आलेत, तसेच ह्या राष्ट्रवादीमधून म्हणजे अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत, ते बहुसंख्याने शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत जाऊ शकतात.
मित्रांनो लक्षात घ्या, त्यांच्यासोबत ते जाऊ शकतात आणि सरकार स्थापन करू शकतात. ही स्थिती निर्माण होईल. पण जर ही परिस्थिती निर्माण व्हायची चिन्ह दिसलीत तर तुम्हाला काय वाटते, सरकार स्थापन होईल का? मित्रांनो, सरकार स्थापन होईल का? तर नाही मित्रांनो. कारण 2024 मध्ये आजच्या घडीला भाजपाची स्थिती एक अलर्ट आहे. त्याची स्थिती काय अलर्ट आहे, ते एकदम चौकस आहेत, ते एकदम दक्ष आहेत की असं काय घटना घडायला आली तर वेगळा डाव ते साधतील. तो वेगळा डाव साधतील तर तो वेगळा डाव काय असेल? जर तशी घटना घडली, जर ते आमदार बाहेर पडले, त्यांनी विरोध दर्शवला, तर काय करतील? अशी काय परिस्थिती निर्माण करतील, त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट येऊ शकते. मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. राष्ट्रपती राजवट येऊ शकते. आणि या राष्ट्रपती राजवट जर आली तर केंद्राचा त्याच्यावरती हस्तक्षेप असेल आणि ती राष्ट्रपती राजवट अशीच पुढे ढकलत ढकलत वाढवत वाढवत 1-1.5 महिन्यापर्यंत नेऊ शकतात, 1-1.5 वर्षापर्यंत नेऊ शकतात. असे काय प्रसंग निर्माण होतील की ती राष्ट्रपती राजवट पुढे पुढे वाढत जाईल. ही एक घटना घडू शकते. किंवा जे आमदार बाहेर पडतील, अजितदादा पवार यांना सोडून, त्यांची आमदारकी धोक्यात येईल. त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. हे दुसरं प्रकरण घडू शकते. मित्रांनो लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल अजितदादा पवार काय नाही जाऊ शकत त्यांच्यासोबत? कारण अजितदादा पवार हे जर परत शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत गेलेत तर त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल. जर ते त्या विचाराचे असतील, आपल्या चुलत्याला ओळखत असतील, त्यांच्या राजकारणाला ओळखत असतील, तर ते चुकून सुद्धा हा निर्णय घेणार नाहीत त्यांच्यासोबत जाण्याचा. भले त्यांच्या सोबत असलेले जे आमदार आहेत ते त्यांना सोडून गेले तरी सुद्धा राहतील 2-4 आमदार. समजा उद्या सकाळी 15 ते 20 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत, 15 आमदार निवडून आले, त्याच्यातले 4-5 आमदार त्यांच्याबरोबर उरलेत आणि बाकीचे 10-12 आमदार त्यांना सोडून गेलेत. ते 4-5 आमदारांसोबत महायुतीमध्येच थांबतील. कारण त्यांना आपलं राजकीय भवितव्य अबाधित ठेवायचे. मित्रांनो लक्षात घ्या, ते कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत, या वर्तमान काळाच्या राजकीय स्थितीत ते महायुतीमधून बाहेर पडणार नाहीत. भरे त्यांची विचारधारा महायुतीपेक्षा वेगळी असली तरी सुद्धा. कदाचित हे जर हा प्रसंग घडला तर त्यांची विचारधारा सुद्धा बदलू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांची विचारधारा सुद्धा बदलू शकते. ती कोणती होऊ शकते? जी महायुतीची विचारधारा आहे त्या विचारधारेवरती ती चालायला सुरुवात करते. जर तसा प्रसंग घडला तर जे काय त्यांच्यासोबत राहिलेले जे काय आमदार असतील त्यांना ते बरोबर घेऊन त्या विचारधारेवरती ते पुढे जातील. कारण काय होईल, जे महाआघाडीसोबत जातील आमदार, त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल. आणि आता वर्तमान काळामध्ये शरद पवारांची तब्येत ठीक नसते, त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे. म्हणजे त्या पक्षाला भवितव्यच नाही आहे. उद्या सकाळी त्या पक्षाला भवितव्यच नाही आहे. जर शरद पवार, असं होऊ नये अशी माझी काही इच्छा नाही आहे, पण तसं जर झालं यदा कदाचित शरद पवार जर गेलेत सर्वांना सोडून, तर काय घडू शकते? तर त्यांच्यासोबत असलेली जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचं भवितव्य संपुष्टात आलेलं असणार. कारण त्यांना आधार नसणार, कोणाचाही सुकाणू नसणार, कोणाच्या हातात सुकाणू नसणार.
मग त्यांच्यासोबत असलेले जे आमदार असतील, खासदार असतील, ते कोणासोबत येतील? अजितदादा पवार यांच्यासोबत. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे ती श्रद्धा आणि तो सबर अजितदादा पवार पाळतील असं मला वाटते, एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार. कारण त्यांना तोडो फोडो राज्य करो हे त्यांना मान्य नाही आहे. तोडो फोडो राज्य करो हे त्यांना मान्य नाही आहे. त्यांना जातींमध्ये, धर्मांमध्ये विष पेरायचं हे त्यांना मान्य नाही आहे. सरळ सरळ काय करायचं? सरळ सरळ आपण राजकारण करायचं. हे असे टोटके वापरायचे नाहीत. हा त्यांचा सरळ सरळ मत आहे. सरळ स्वभावाचे आहेत. जे काय असेल ते स्पष्ट भाषेत ते बोलतात. मित्रांनो, अशी व्यक्ती काय करू शकते? तर आता त्यांनी जी संधी मिळाली आहे, आणि ती संधी कोणाच्या कृपेने मिळाली आहे? ती म्हणजे भाजपाच्या कृपेने मिळालेली. त्यांना एक मुक्त श्वास घ्यायला संधी मिळालेली आहे, आणि कृपादृष्टी कोणाची आहे? तर भाजपाची आहे. तर ते भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार. पण काय घडू शकते हे मी तुमच्यासमोर ठेवलं. जर काटावरती महायुतीला बहुमत मिळालं तर ही कदाचित गोष्ट घडू शकते. मित्रांनो लक्षात आलं का? ताबडतोब नाही. जसं 2019 मध्ये निकाल लागलेत आणि उद्धव ठाकरे जनाधाराच्या पाठीत खंजीर खुपसला उद्धव ठाकरेने, त्या भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. तसं आता करणारा या महायुतीमध्ये कोणी नाहीये. 2019ची पुनरावृत्ती नाही होणार ताबडतोब. काही महिन्यानंतर ती गोष्ट घडू शकते, पण त्याचा अंत हा असा होईल. त्याचा हा जो खेळ आहे, त्याचा हा खेळ असा खेळखंडोबामध्ये रूपांतर होईल असं मला तरी वाटते. आताची जी वर्तमान ग्रहस्थिती आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, त्यानुसार मी हे सर्व तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. हे जे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे त्याच्यामागे ज्योतिषशास्त्र आहे. मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यामागे काय आहे? ज्योतिषशास्त्र. आणि या ज्योतिषशास्त्रानुसार हे सगळं उलटापालटी घडू शकतात. जसं 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे ग्रहमान अगदी उच्च कोटीचे होते, आणि मी म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात त्यावेळेला, आणि त्याप्रमाणे ती गोष्ट घडली. कारण त्या कालावधीमध्ये जर ते दिवस टाळले गेले असते, काही दिवस त्याला राष्ट्रपती राजवट लागली असती काही दिवसासाठी, तर ती वेळ साधता आली असती भाजपाला. पण त्यांनी सतर्कता ठेवली नाही, अलर्ट राहिले नाही. आणि भाजपाने एक चूक केली, ती म्हणजे शरद पवारांनी टाकलेली गुगली. ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी टाकलेली गुगली, त्याच्यामध्ये भाजप हिट विकेट झाला. गुगलीवरती शरद पवारांनी त्यांची विकेट नाही घेतली, तर भाजप स्वतः हिट विकेट झाला. लक्षात घ्या. काय केलं त्यांनी? अजितदादा पवार यांच्यासोबत काय केलं? सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, आणि हीच त्यांची एक घोडचूक होती. त्या घोडचुकीमुळे पुढे येणारा जो हे होतं, एक त्यांच्यावरती येणारा प्रसंग ओढवणारा होता, तो त्यांनी ओढावून घेतला. आ बैल मुझे मार. मित्रांनो, ह्यावरती एक म्हणजे अकाली मृत्यू, याच्यावरती मी एक शृंखला बनवलेली आहे सनातनी वास्तववरती. अकाली मृत्यू, तो अकाली मृत्यू कसा येतो त्याच्यावरती मी माझं मत मांडलेलं आहे. अशाच प्रकारे ह्या सरकारचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अकाली मृत्यू आला, आणि तो त्यांनी ओढवून घेतला. कारण ते सरकार देवेंद्र फडणवीस यांचंच होतं, तेच मुख्यमंत्री बनले असते त्यावेळेला, पण हा अकाली मृत्यू त्यांनी ओढवून घेतला एका कृतीमुळे. परत तीच चूक देवेंद्र फडणवीस करणार नाहीत,
किंवा भाजपासुद्धा करणार नाही. आणि ती संधी शरद पवारांना साधता येणार नाही. ते संधी साधूपणा शरद पवारांना साधता येणार नाही. आणि त्यानंतर असं काय घडलं, हे जे काय खेळ खंडोबा करण्याचा प्रयत्न केला, हा खेळ करण्याचा प्रयत्न केला, तर शरदचंद्रजी पवार यांचं पूर्ण राजकीय भवितव्य धुळीस मिळेल. मग ते कधीही उठून बसू शकणार नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या, ते कधीही उठून बसू शकणार नाहीत. कारण जनतेच्या नजरेत ते पहिल्यांदाच पडलेले आहेत. जनतेच्या नजरेतून ते केव्हाच पडलेले आहेत. फक्त बारामतीमुळे ते आज स्थिर स्थावर आहेत. फक्त बारामती एका जिल्ह्यामुळे कुठेतरी त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये श्वास आहे, राजकीय जीवामध्ये श्वास आहे. तो श्वाससुद्धा निघून जाईल. बारामतीकर पण त्यांना झिडकारून लावतील, शरदचंद्रजी पवार यांना. मित्रांनो तुम्हाला काय वाटते? गाव वसायच्या अगोदरच लुटारू आलेत. लुटारू डाका टाकायला तयार झालेत. गाव वसायच्या अगोदर गाव कळला, लुटारू कळलेत. मित्रांनो लक्षात आलंच असेल काय पुढे भविष्यात होऊ घातलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.